हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ्स समजो या यूट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिप म्हणजेच प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 2 इंग्रजी इंग्लिश या भागातील घटक. आज आपण पाहणार आहोत युनिट 6 स्टॉक एक्सप्रेशन नित्याचे वाक्यप्रयोग. हा आपला व्हिडिओ क्रमांक 23 आणि लेसन नंबर सुद्धा 23 आहे. घटक क्रमांक 23 आहे ग्रीटिंग्स म्हणजे अभिवादने. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, ग्रीटिंग्स अभिवादने काय असतात? ज्या वेळेस आपण कोणता एक चांगला काम करतो किंवा आपल्याला प्राइज मिळतं किंवा आपण एक कॉम्पिटिशन जिंकतो किंवा एखादी मॅच जिंकतो, त्यावेळेस आपल्याला आपले घरचे, आपले फ्रेंड्स किंवा इतर लोक आपल्याला काय म्हणतात? कॉंग्रॅच्युलेशन म्हणतात, अभिनंदन म्हणतात. समजा आपण पेपरला चाललो तर त्यावेळेस आपल्याला काय म्हणणार आहे? बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट. ओके. त्यानंतर पहा, काही आपण छान वस्तू पाहिली आपण काय म्हणतो? वाव, सुपर, व्हेरी नाईस. आपल्याकडून काही चूक झाली तर आपण काय म्हणतो? सॉरी. मग समोरचा व्यक्ती आपल्याला काय म्हणतो? नो प्रॉब्लेम, इट्स ओके. मग हे जे वाक्य असतात ना, हे अभिवादने असतात, ग्रीटिंग्स असतात. मग असे काही अभिवादने आहे तर पेपरवर या घटकावर एक क्वेश्चन तुम्हाला असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच अभिवादने काय असतात, ग्रीटिंग्स, कधी त्यांचा वापर करायचा, कोणतं अभिवादने कधी बोलायचं आपल्याला, अशा ग्रीटिंगचा आज आपण अभ्यास या व्हिडिओ मार्फत करणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. मग ग्रीटिंग्स मध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, सकाळची वेळेस आपण शुभ सकाळ म्हणतो ना, म्हणजेच गुड मॉर्निंग म्हणतो. दुपारची वेळेस आपण गुड आफ्टरनून म्हणतो. संध्याकाळची वेळेस आपण गुड इव्हिनिंग म्हणतो. रात्री जर आपण बेडवर झोपायला जात असेल किंवा दोन मित्र एकमेकांशी बोलतात, त्यांचा संवाद संपला, कम्युनिकेशन संपला, तर मग एकमेकांना जाताना ते काय म्हणणार? गुड नाईट म्हणणार, बाय म्हणणार. ठीक आहे ना. जर आपल्याला म्हणायचंय तुमचा दिवस छान असो, आपण काय म्हणणार? हॅव अ नाईस डे. त्यानंतर तुम्ही कसे आहात, तू कसा आहे. खूप दिवसातून जर आपण भेटलो मित्रांना किंवा आपल्या फॅमिली मेंबरला, आपण काय म्हणतो? तुम्ही कसे आहात, तू कसा आहे, म्हणजे हाऊ आर यू. समोरचा व्यक्ती म्हणतो आय एम फाईन, थँक्यू. आपण कोणाला जर भेटलो तर आपण म्हणतो नाईस टू मीट यू. त्यानंतर कोण आपल्याला समजा काही वस्तू दिली आणि आपण मग समोरचा व्यक्ती काय म्हणतो? आपल्याला थँक्यू म्हणतो आणि त्याचा रिप्लाय आपण काय देतो? वेलकम म्हणतो. ठीक आहे ना. त्यानंतर काळजी घे म्हणजे टेक केअर म्हणतो आपण. गुड लक म्हणजे शुभेच्छा देतो आपण. बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट, गुड लक. त्यानंतर वाढदिवस असेल तर आपण हॅपी बर्थडे म्हणतो, है ना. त्यानंतर कोणी आपली मदत केली तर आपण त्याला थँक्यू म्हणतो. जर एक्झाम मध्ये चांगले मार्क्स मिळाले किंवा कोणते कॉम्पिटिशन जिंकला कोणी आपला मित्र किंवा मॅच जिंकली, है ना, किंवा हँडरायटिंग कॉम्पिटिशन मध्ये त्याचा नंबर आला, त्याचा किंवा तिचा, तर आपण म्हणणार कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन म्हणतो, है ना. हसत राहा म्हणजे कीप स्माइलिंग. चांगला वर्क करत राहा म्हणजे आपण म्हणतो कीप इट अप. अशा बरेचशा ग्रीटिंग्स जे आहे आपण डे टू डे लाईफ मध्ये वापरत असतो. अभिवादने आपण एकमेकांशी बोलत असतो. मग त्याच घटकांचा आज आपल्याला अभ्यास आणि त्यावर असणारे प्रश्न आज आपण बघणार आहोत. तर डिरेक्टली इथं सॅम्पल क्वेश्चन दिलेले, आपण सॅम्पल क्वेश्चन घेऊ. पहिला आहे व्हेन विल यू से गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून तुम्ही केव्हा म्हणाल? व्हेन यू गो टू बेड, बेडवर गेलं म्हणजे झोपायला गेलं आपण गुड आफ्टरनून म्हणतो का? नाही. व्हेन यू मीट, मीट म्हणजे भेटणे. समवन, एखाद्याला आपण भेटलो. इन द नून म्हणजे दुपारच्या टायमाला जर आपण भेटलो तर यस आपण गुड आफ्टरनून म्हणतो. इथं आहे मॉर्निंग, मॉर्निंग आला म्हणजे गुड मॉर्निंग येतो. आणि व्हेन यू मीट युअर फ्रेंड इन द इव्हिनिंग, इव्हिनिंगला संध्याकाळी भेटलो तर आपण गुड इव्हिनिंग म्हणतो. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. दुसरा प्रश्न पाहू सॅम्पल मधला आपण. व्हॉट वुड यू से व्हेन यू मीट युअर सिक फ्रेंड. सिक फ्रेंड म्हणजे काय? आजारी. सिक म्हणजे काय? आजारी. आपण आपल्या आजारी मित्राला किंवा मैत्रिणीला भेटायला गेलो, अशा वेळेस आपण काय म्हणतो? थँक्यू म्हणतो का? नाही. गेट वेल सून, लवकर बरं हो, लवकर बरा हो. यस, गेट वेल सून हेच असतं. बेस्ट ऑफ लक, किंवा पेपरला चालला का किंवा चांगल्या कामासाठी चालला का? हरी, हरी म्हणजे लवकर, हरी अप, लवकर लवकर. घाई घाईमध्ये आपण काही गोष्टी हरी हरी म्हणजे लवकर म्हणतो. तर
आपल्या आजारी मित्राला आपण भेटायला गेलो, मैत्रिणीला भेटायला गेलो, त्यावेळेस आपण म्हणणार त्याला गेट वेल सून, लवकर बरा हो. आता आपण बघू क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. एकदम छोटा टॉपिक आहे हा, फक्त 7 क्वेश्चन आहे प्रॅक्टिसच्या याच्यामध्ये. पहिला क्वेश्चन आहे पहा, चूज द करेक्ट ग्रेटिंग्स फ्रॉम द ऑप्शन. रोहित वॉन, जिंकला, वॉन फर्स्ट प्राइज इन द चेस कॉम्पिटिशन. चेस कॉम्पिटिशन मध्ये रोहितला पहिला बक्षीस मिळाला किंवा जिंकला तो पहिला बक्षीस. तर आपण काय म्हणणार, वेलकम म्हणणार का? नाही. हॅपी बर्थडे म्हणणार का? नाही. गेट विल सून, लवकर बरा हो? नाही. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. पर्याय क्रमांक 4 आपला उत्तर असेल. दुसरा प्रश्न आपण पाहू, हाऊ डू यू ग्रीट सुधा हु वॉन द ट्रॉफी इन द सिंगिंग कॉम्पिटिशन. है ना, सुधाने गाण्याच्या स्पर्धामध्ये ट्रॉफी जिंकली, तर तिचे तुम्ही कसे अभिवादन करणार आहे? ऑल इज वेल, ऑल इज वेल नाही. कॉंग्रॅच्युलेशन, हो कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. नॉट बेटर, चांगलं नाही असं नाही म्हणणार आपण. हॅव अ गुड डे, शुभ दिवस असो, नाही असं नाही म्हणणार आपण. म्हणजे आपण अभिनंदन करणार, कॉंग्रॅच्युलेशन. तिसरा प्रश्न आपण पाहू, हाऊ वुड स्टुडंट्स ग्रीट देअर टीचर ऑन टीचर्स डे. शिक्षक दिनी विद्यार्थी शिक्षकांना कसे अभिवादन करतील? हॅपी बर्थडे म्हणणार का शिक्षक दिवशी? नाही. हॅपी टीचर्स डे, हो. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल, हॅपी टीचर्स डे. हॅपी दिवाळी, दिवाळीच्या टायमाला आपण बोलणार. बेस्ट ऑफ लक म्हणजे चांगल्या कामासाठी जात असेल, एक्झामला जात असेल है ना, किंवा कॉम्पिटिशनला जात असेल तर आपण म्हणणार बेस्ट ऑफ लक. चौथा प्रश्न आपण पाहू, चूज द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडा. हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. धिस ग्रेटिंग इज अबाउट. हे ग्रेटिंग आहे हॅपी न्यू इयर. हे कधी म्हणणार आपण? वेडिंगच्या टायमाला, लग्नाच्या टायमाला म्हणणार का? नो. बर्थडेला म्हणणार का? नो. एक्झामला म्हणणार का आपण, परीक्षेला? नो. न्यू इयर, हो नवीन वर्षीच आपण असे ग्रीट करतो, हॅपी न्यू इयर. पाचवा प्रश्न आपण पाहू, सिलेक्ट द इनकरेक्ट पेअर. म्हणजे चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. मॉर्निंग गुड मॉर्निंग बरोबर आहे. इव्हिनिंग गुड इव्हिनिंग बरोबर आहे. लंच, लंच म्हणजे दुपारचा जेवण, गुड आफ्टरनून बरोबर आहे. नाईट म्हणजे रात्र आणि गुड मॉर्निंग म्हणजे हीच चुकीची जोडी आहे, नाईट आणि गुड मॉर्निंग. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. 6वा प्रश्न आपण पाहू, ऑड वन आउट है ना, अयोग्य पर्याय निवडा किंवा गटात न बसणारा. प्लीज कम हिअर, प्लीज कम हिअर. प्लीज म्हणजे रिक्वेस्ट आहे इथं. आता हॅपी बर्थडे ग्रेटिंग आहे, गुड मॉर्निंग ग्रेटिंग आहे, हॅपी रिपब्लिक डे ग्रेटिंग आहे. म्हणजे हे 3 ग्रेटिंग्स आहे. इथं प्लीज आला म्हणजे हे काय आहे, रिक्वेस्ट आहे इथं. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. प्लीज वाले शब्द हे सगळे रिक्वेस्टचे असतात. आणि 7वा प्रश्न तुम्हाला असणार आहे होमवर्क. काय? ऍट द टाइम ऑफ एक्झामिनेशन, परीक्षेच्या वेळी, व्हॉट विल यू से टू युअर फ्रेंड. तुम्ही तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला काय म्हणणार, काय अभिवादन देता तुम्ही त्याला? चूज द करेक्ट ग्रेटिंग. ऑल द बेस्ट, हॅपी एक्झाम, थँक्यू, ऑल डन. आता बरेचसे विद्यार्थी तर चुकणार आहे मला माहिती, व्यवस्थित पहा बरं का. तुमचा एक फ्रेंड है ना, किंवा तुमची फ्रेंड एक्झामिनेशनला है ना, एक्झामिनेशनला चालली किंवा एक्झामचा टाइम आहे, तुम्ही काय ग्रीट करणार आहे त्याला किंवा तिला? ऑल द बेस्ट, हॅपी एक्झाम, थँक्यू, ऑल डन. तुमचं उत्तर मला कमेंटमध्ये नक्की पाहिजे है ना. विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे पॅरेंट्स म्हणा किंवा विद्यार्थी म्हणा मला मेसेज करतात की सर बुद्धिमत्ता आणि मराठीचा तो घटक पण कंप्लीट करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण इंग्लिश आणि मॅथ लवकरच कंप्लीट करू, त्यानंतर आपण बुद्धिमत्ता हा घटक घेणार आहे. आणि हो, मी घेणारच आहे, लक्षात ठेवा. जरी आपल्याला वेळ कमी पडला तर बुद्धिमत्ताचे मी महत्वाचे टॉपिक तुमचे कव्हर करेल नक्की. ठीक आहे. मग आज आपण शिकलो ग्रीटिंग्स, अभिवादने. हा आपला व्हिडिओ क्रमांक 23 होता. पुढच्या व्हिडिओमध्ये, व्हिडिओ क्रमांक 24 मध्ये आपण कोरिलेशन बिटवीन इन्स्ट्रक्शन अँड एक्सप्रेशन विथ द हेल्प ऑफ पिक्चर्स, सूचना आणि वाक्यप्रयोग यांची चित्रांशी परस्पर संबंध जोडणे, हा घटक आपण शिकणार आहोत. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.